लॉर्ड. परमेश्वराचे प्रेज आभार मानूया की पुन्हा एकदा त्याने आपल्याला ही संधी दिलेली आहे त्याच्या वचनावर मनन करण्याची आणि त्याच्या नावात एकत्रित येण्याची. त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो आणि औरंगाबाद मंडळीचं प्रभू येशूच्या नावात आम्ही स्वागत करतो. तसंच जर कोणी पहिल्याच वेळेस आज असेल तर त्यांचंही प्रभू येशूच्या नावात स्वागत आहे. सध्या आपण एक मालिका सुरू केलेली आहे जी बेसिक किंवा फाउंडेशनल आहे. शास्त्राचा मूळ विश्वास काय, आपला ख्रिस्ती विश्वास काय याच्याबद्दल आहे. आणि ह्या मालिकेचं नाव आहे आमचा विश्वास असा आहे, व्हॉट वी बिलीव्ह. आमचा विश्वास असा आहे. आणि ह्या मालिकेतला आजचा हा तिसरा संदेश आहे. पहिल्या संदेशात आपण देवाचं वचन, पवित्र शास्त्र हे देवाचं फिलिपई 2, यशया 6 आणि यॉहन वर्तमान 12. फ्रेडरिक नीशे नावाचे एक नास्तिक तत्वज्ञानी होते ज्यांचा प्रभाव हिटलरवर पडला. आणि हा मनुष्य ख्रिस्ती धर्माचा द्वेष करत असे, ख्रिस्ती लोकांचा द्वेष करणारा होता. परंतु एकदा या व्यक्तीने असं म्हटलं की जर ख्रिस्ती लोक ख्रिस्तासारखे दिसले किंवा वाटले तर कदाचित मी माझं मन वळून ख्रिस्तावर विश्वास ठेवीन. आता त्याला असं म्हणण्याचा काही अधिकार नव्हता, कारण त्याचा ख्रिस्तावर विश्वास नव्हता. तो ख्रिस्ती धर्माचा, ख्रिस्ती लोकांचा द्वेष करणारा होता. पण त्याच्या बोलण्यामध्ये एक पॉइंट आहे, आणि तो पॉइंट असा की जर ख्रिस्ती लोक ख्रिस्तासारखे जर दिसले किंवा जर मला वाटले तर मी ख्रिस्तावर कदाचित विश्वास ठेवीन. आता ख्रिस्तासारखं दिसणं किंवा ख्रिस्तासारखं वाटणं म्हणजे नेमकं काय? तारण झालेले ख्रिस्ताकडे आलेले लोक कसे असतात, कसे नसतात, ते कसे दिसतात, याचं उदाहरण किंवा हे आपल्याला पाऊलाने जे फिलिपेकरांना पत्र लिहिलं त्याच्यावरून आपल्याला पाहायला मिळतं. फिलिपेकरास पत्र याचा 2ऱ्या अध्यायामध्ये पाऊल फिलिपेकरांना लिहिताना त्याच्या 5व्या आणि 6व्या अध्यायात असं लिहितो, असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्येही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ त्याने मानला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेते होऊन दासाचे स्वरूप धारण केले. बघा, देवाने मनुष्य रूप धारण केलं, द इन्कारनेशन. देव मनुष्य झाला. आता ही ख्रिसमसची स्टोरी आहे खरं तर. पण प्रश्न असा आहे की देव जो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा मनुष्य का झाला? त्याला मानव रूप का धारण करावं लागलं? याचं पहिलं कारण असं की माणूस पापी असल्यामुळे तो स्वतः पापाचं प्रायश्चित्त किंवा पापाची किंमत देवाला भरू शकत नाही. आपण सर्वजण जन्मापासून कृतीने पापी आहोत. आपण सर्वजण आदामाचे संतान आहोत. आणि म्हणून आपण किती धर्मकर्म केले तरी आपण ती किंमत मोजून देवाला देऊ शकत नाही आणि पापापासून मुक्त होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट अशी, प्रभू येशू मनुष्य का झाला? कारण देव प्रीती आहे आणि म्हणून त्याला आपली किंमत मोजावीशी वाटली. पण मग परत प्रश्न असा येतो की देव तर आत्मा आहे, अदृश्य आहे.
आत्मा मरू शकत नाही किंवा वधस्तंभावर मरण सहन करू शकत नाही. म्हणून प्रभू येशूला मनुष्यरूप धारण करावं लागलं. आणि तिसरं कारण असं की रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा नाही. म्हणजे निष्पाप निष्कलंक अर्पण हे देवाला मान्य असं योग्य असं अर्पण केल्याशिवाय पापांची क्षमा होत नाही. आत्म्याला आपण वधस्तंभावर खिळू शकत नाही किंवा आत्मा हा स्वतःचा जीव देऊ शकत नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला मनुष्यरूप धारण करावं लागलं. आणि ह्याच मार्गाने किंवा ह्याच रीतीने देव आपल्याला आपल्या पापापासून मुक्त करू शकत होता. हा एकमेव प्लॅन होता की जे आपण स्वतःसाठी करू शकत नाही, मानवजात स्वतःसाठी करू शकत नाही, ते देवाने आपल्यासाठी केला. आणि म्हणून इन्कार्नेशन किंवा देवाने मनुष्यरूप धारण करणं ही एक गूज आहे. फिलिप्पी 2 आणि याच्या 4थ्या वचनापासून आपण वाचू. तुम्हातील कोणी आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्यांचेही पाहावे. असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुमच्यामध्येही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवा समान असणे हा लाभ त्याने मानला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आता ह्या वचनामध्ये किंवा ह्या शास्त्रभागामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलच्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. देर आर 3 डिस्क्रिप्शन्स ऑफ जीसस इन दिस पॅसेज. 3 प्रकारचं वर्णन प्रभू येशूचं ह्या वचनांमध्ये ह्या शास्त्रभागात आपल्याला आढळतं. पहिलं वर्णन हे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची भूमिका बदलली. ही चेंज्ड हिज रोल. आता शास्त्र असं सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त जगात येण्यापूर्वी देवासह होता. तो देव होता. योहान 1:1 प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आणि त्याच्यानंतर जर आपण वाचलं, ज्यावेळेस यशाया संदेष्टाला दृष्टांत झाला स्वर्गाचा, त्यावेळेस त्याने काय पाहिलं बघा. यशाया 6 आणि याच्या 1ल्या वचनापासून मी वाचतो. उजिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूस उच्च स्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या झग्याच्या सोंग्याने मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या भोवताली सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोंने तो आपले तोंड झाकी, दोहोंने आपले पाय झाकी व दोहोंने उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय. आता हा जो दृष्टांत यशाया संदेष्टाने पाहिला, सिंहासनावर बसलेला परमेश्वराला किंवा देवाला पाहिला. आता खरं तर सिंहासनावर बसलेला ज्याला यशायाने पाहिलं तो प्रभू येशू ख्रिस्त होता. कारण जगात येण्यापूर्वी तो अस्तित्वात होता. शास्त्र सांगतं की सर्व त्याच्याद्वारे झाले, आणि झाले असे काही नाही की जे त्याने निर्माण केलं नाही. उत्पत्तीच्या वेळेस, जगाच्या निर्मितीच्या वेळेस तो होता. आणि म्हणून या ठिकाणी यशाया संदेष्टाने जे पाहिलं, जो दृष्टांत, अनेकांना असं वाटतं की हा देव पिता आहे, परमेश्वर किंवा यहोवा परमेश्वर आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या दृष्टांताविषयी काय म्हटलं आपण जरा वाचू. योहानकृत शुभवर्तमानाचा 12वा अध्याय आणि याच्या 41व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं, यशायाने त्याचे गौरव पाहिले म्हणून असे म्हटले आणि तो त्याच्याविषयी बोलला. म्हणजे या दृष्टांतात सिंहासनावर बसलेल्या ज्याला यशाया संदेष्टाने पाहिलं तो प्रभू येशू ख्रिस्त होता. तो प्रभू येशूचा दृष्टांत होता. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा जुन्या करारातला यहोवा देव आहे, लक्षात घ्या. आणि हेच फिलिप्पीकरास पत्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये
पौल फिलिपेकरांना लिहिताना सांगत आहे की तो देवासमान असून त्याने देहरूप धारण केला. देवासमान होणे हे त्याने लाभ असे मानले नाही. आता फिलिपी 2 आणि याच्या 5व्या अध्यायात आपण वाचू परत एकदा. या ठिकाणी एक दुसरा अध्याय आणि याचं 5वं वचन, फिलिपियन्स 2:5. असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुमच्यामध्ये असो. तो देवाच्या स्वरूपाचा असो नाही. देवाच्या स्वरूपाचा. देव आत्मा आहे. देवाला कधी कोणी पाहिलं नाही. तो अदृश्य आहे. परंतु वेगवेगळ्या रूपाने तो पृथ्वीवर जगात येण्यापूर्वी जुन्या करारामध्ये तो प्रगट झालेला आहे. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ त्याने मानला नाही. शास्त्राच्या पहिल्याच पुस्तकात उत्पत्तीत आपण वाचतो की देव हा शब्द अनेक वचनी आहे. एलोहिम. आपण आपल्या प्रतिमेचा, आपल्याशी सदृश असा मनुष्य निर्माण करू. आपण का बरं? मी का नाही? म्हणजे त्याच ठिकाणी पहिल्याच अध्यायात आपल्याला आढळतं की देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग 6वं वचन बघा. तो देवाच्या स्वरूपाचा असून देवासमान असणे हा लाभ त्याने मानला नाही. आणि आता ऐका 7वं वचन, फिलिपी 2 आणि वचन 7. तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आता ज्यावेळेस तो पृथ्वीवर आला त्याने स्वतःला रिक्त केले. म्हणजे नेमकं काय केलं? त्याचा देव पण त्याने सोडलं का? देव म्हणून देवासमान जो होता ते काही कमी झालं का? नाही. तो जगात आला तरी तो देव होता, पण त्याने त्याची भूमिका बदलली, त्याचा रोल बदलला. जसं एखादा कोट्याधीश, एखादा करोडपती मनुष्य जर त्याने साधारण कपडे घातले, तो साधारण लोकांमध्ये मिसळला, त्यांच्या जर जाऊन राहू लागला, ते जे जेवतात ते जेवण करू लागला, तर तो कोट्याधीश नाही आहे का? आहे. फक्त त्याने रूप धारण केलेलं आहे. तसं प्रभू येशू ख्रिस्त देव होता आणि आहे, पण जगात आल्यानंतर त्याने मनुष्य रूप धारण केला. म्हणजे तो जरी पूर्णपणे मनुष्य झाला तरी तो देव होता. जगात असताना आपण वाचतो त्या याकोबाच्या विहिरीवर दुपारच्या वेळेस त्याला तहान लागली. तो थकला होता. त्या बोटीमध्ये शिष्यांच्या बरोबर तो विश्रांती घेत होता. त्याला भूक लागली वगैरे. म्हणजे ज्यावेळेस तो जगात आला आणि त्याने मनुष्यरूप धारण केलं, मनुष्य झाला, त्यावेळेस त्याने स्वतःला लिमिट केलं. एका मानवी देहामध्ये किंवा शरीरामध्ये त्याने स्वतःला सीमित केलं. तसं केल्यानंतर सुद्धा तो देव होता. त्याचे गुणधर्म की देव सार्वकालिक आहे, देव सार्वभौम आहे, सर्वज्ञानी आहे वगैरे, हे सर्व गुण त्याचे होते. म्हणजे पहिली गोष्ट, पहिलं सत्य जे ह्या शास्त्रभागात सांगितलेलं आहे ते हे पहिला पॉईंट हा की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची भूमिका बदलली. तो सर्व जगाचा निर्माण करता, सर्व जगावर नियंत्रण करणारा, कंट्रोल करणारा होता, पण ते बाजूला ठेवून तो मनुष्य रूप धारण करून जगात आला. ही चेंज हिज रोल. त्याने भूमिका बदलली. दुसरा पॉईंट, दुसरी गोष्ट, त्याने त्याचं स्वरूप बदलला. 7व्या आणि 8व्या वचनात सांगितलं आहे की मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन त्याने दासाचे स्वरूप धारण केले. मनुष्याची प्रतिमा. देव आत्मा आहे. देवाला कोणीही कधी पाहिलं नाही असं शास्त्र सांगतं. पण त्याने मनुष्याची प्रतिमा धारण केली. तो माणसासारखा, मनुष्यासारखा झाला. आणि काही लोक त्याला ओळखू सुद्धा शकले नाहीत. पण ज्यावेळेस तो स्वर्गात होता, त्या सिंहासनावर बसलेला होता अनादी कालापासून, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त किंवा त्या सिंहासनावर कोण बसलेला आहे असं कोणत्याही देवदूताने किंवा कोणीही विचारलं नाही. कारण त्यांना माहीत होतं की तो कोण आहे. त्या सिंहासनावर बसलेला तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो देव जो पुत्र आहे.
त्याला ओळखण्यात कोणाला काही अडचण आली नाही. पण ज्यावेळेस तो पृथ्वीवर आला आणि मनुष्यरूप धारण केलं, अनेकांनी त्याला ओळखला नाही. शास्त्र सांगतं की त्याच्या स्वकीयांकडे आला तरी त्याच्या स्वकीयाने त्याचा स्वीकार केला नाही. अनेकांना असं वाटलं की तो योसेफ आणि मरियाचा पुत्र आहे. म्हणजे इतका सर्वसाधारण होता की तो देव आहे याची कोणाला शंका सुद्धा आली नाही. त्याने दासाचे स्वरूप धारण केले. तो पूर्णपणे मनुष्य झाला आणि म्हणून त्याला लहानचा मोठा व्हावं लागलं. आणि लूका शुभवर्तमान याचा 2रा अध्याय याच्या शेवटच्या वचनात त्याच्याविषयी काय लिहिलेलं आहे बघा. येशू हा ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व मनुष्याच्या कृपेत वाढत गेला. मनुष्य असल्यामुळे त्यालाही देवाच्या ज्ञानात, कृपेत वाढत जावं लागलं, वाढावं लागलं शरीरात असल्यामुळे. म्हणून दुसरी गोष्ट ही की त्याने त्याचं स्वरूप बदललं. ही चेंज हिज अपिअरन्स. सेकंड पॉईंट, जीसस चेंज हिज अपिअरन्स. आणि तिसरी गोष्ट ही जे फिलिपी 2 आपल्याला आढळतं, तिसरी गोष्ट ही की त्याने त्याचं कार्य बदललं. ही चेंज हिज मिशन. जगात येण्यापूर्वी त्याचं जगावर नियंत्रण तो जग चालवत होता. आणि एकदा एका लहान मुलीने असा प्रश्न विचारला की प्रभू येशू ख्रिस्त बाळ म्हणून जगात जन्मल्यानंतर मग स्वर्गात जग चालवायला कोण होतं? आणि याचं उत्तर आहे की देव जो पिता. देव जो पिता हा प्रभू येशू ख्रिस्त जगात मनुष्यरूप धारण केलेला असताना, जगात असताना तो जगावर नियंत्रण करत असे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने देवपण, त्याचं वैभव सोडून मनुष्यरूप धारण केलं. त्याने त्याचं कार्य बदललं. त्याचं कार्य जगावर नियंत्रण करण्याचं होतं. पण पृथ्वीवर मनुष्य झाल्यानंतर त्याचं कार्य होतं की मानव जातीसाठी स्वतःला अर्पण करणे. कारण देवाला निष्पाप, निष्कलंक असं अर्पण माणसाच्या पापासाठी गरजेचं होतं. माणूस पापी झाल्यामुळे माणसाला पापाची शिक्षा मिळालीच पाहिजे, तरच देव न्यायी ठरणार होता. पण देव प्रीती पण आहे. मग एकाच वेळेस देव प्रीती आणि न्याय ह्या 2 गोष्टी कशा करू शकतो? याचंच उत्तर आपल्याला ख्रिस्ताच्या वधस्तंभाजवळ मिळतं की देव प्रीती आहे म्हणून त्याने त्याच्या पुत्राला पाठवलं. त्याने मनुष्यरूप धारण केलं. आणि देव यथायोग्य न्याय करणार आहे, पापाची शिक्षा देणार आहे. म्हणून आपल्या पापाची शिक्षा त्याने प्रभू येशूला, त्याच्या पुत्राला दिली. किती विशेष आहे नाही? त्याने स्वतःहून मरण पत्करलं. बरेच लोकांना असं वाटतं की तो थोर पुरुष होता, कोणीतरी संत महात्मा होता आणि असं व्हायला नको होतं. पण जर शास्त्र वाचलं आणि आपल्याला जर सुवार्ता कळली तर आपल्याला कळतं की असं होणं आवश्यक होतं, गरजेचं होतं. तरच आपलं तारण होणार होतं. तरच मानव जातीला तारणाची आशा आहे, देवाच्या स्वर्गात जाण्याची आशा होती. आणि स्वतःहून प्रभू येशूने जगात येण्याचं आणि स्वतःला अर्पण करण्याचं पत्करलं. म्हणजे जरी त्याला यहुद्यांनी आणि रोमन सोल्जर्सनी क्रुसावर दिलं, त्यांनी त्याला मारून टाकलं नाही. प्रभू येशूने सांगितलं की मी माझा प्राण स्वतःहून देतो. तो माझा जीव माझ्याकडून कोणी काढून घेऊ शकत नाही. मी स्वतःहून तो देतो. मला माझा जीव देण्याचा आणि परत घेण्याचा अधिकार आहे. असं कोणी कधी म्हटलं का इतिहासात? कोणी थोर पुरुष, संत महात्मा? नाही. देवाशिवाय कोणीच असं म्हणू शकत नाही. आणि त्याने असं म्हटलंच नाही तर त्याने ते करून दाखवलं. त्याने वधस्तंभावर आपला जीव दिला आणि 3ऱ्या दिवशी तो परत घेतला. तो मरणातून पुन्हा उठला. प्रेज द लॉर्ड. त्याचं मरण ही आपल्या पापाची शिक्षा जी आपल्याला व्हायला पाहिजे ही देवाने त्याला दिली. आम्हा शांती देणाऱ्याची शिक्षा त्याला झाली. यशाया 53 सांगितलेलं आहे. बरेच वेळेस कोणी आजारी पडलं, एखाद्याला प्रॉब्लेम आला तर लोक म्हणतात की यांनी नक्की काहीतरी पाप केलं आहे म्हणून देव त्यांना शिक्षा देतो आहे. काहीतरी झालं तर आपल्याला वाटतं की देवाने आपल्याला शिक्षा दिली.
पण मी असं म्हणतो की देवाने जर आज कोणाला शिक्षा दिली तर कोणी जिवंत राहणार नाही. पण आनंदाची बातमी सुवार्ता ही आहे की देवाने आपल्या पापाची शिक्षा आपल्याला देण्याऐवजी त्याच्या पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला दिली. म्हणून तो आपला सबस्टिट्यूट किंवा आपला पर्याय असा ठरलेला आहे. आपल्या ऐवजी त्याने कोणतंही पाप केलं नव्हतं. त्याचा जन्म निष्कलंक निष्पाप असा झाला होता. पवित्र आत्म्यापासून तो जन्मलेला होता. त्याच्या नसानसात जे रक्त वाहत होतं ते पवित्र शुद्ध असं रक्त होतं. तो योसेफाचा पुत्र नव्हता, तो देवाचा पुत्र होता. कुमारी मरिया गर्भरूप होण्यापूर्वी, गरोदर होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गरोदर राहिली. आणि म्हणून काही शास्त्री पुरुषीन, काही लोक प्रभू येशू ख्रिस्ताला तो जगात असताना व्यभिचारातून जन्मलेला असं म्हणत होते. म्हणून त्यांना त्याच्यावर विश्वास ठेवणं की तो आमचा मसीहा आहे, जगाचा तारणारा आहे, हे कठीण वाटलं. आणि आजही अनेकांना वाटतं. परंतु त्याचा जन्म कसा झाला हा जर विचार केला तर त्याचा जन्म देवाच्या आत्म्यापासून झाला. म्हणून त्याचं रक्त हे निष्पाप निष्कलंक रक्त आहे. आणि म्हणून ज्यावेळेस त्याने त्याचं रक्त सांडलं आणि त्याचं अर्पण केलं, त्या रक्तात पापांची क्षमा आहे. देवाने ते अर्पण मान्य केलं आणि त्याला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवलं. प्रभू येशूच्या रक्तानेच पापांची क्षमा का होते? कारण त्याचंच अर्पण, त्याचंच रक्त निष्पाप निष्कलंक आहे. त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही रीतीने माणसाच्या पापाची क्षमा होऊ शकत नाही. ऐकून घ्या. धर्माकर्माने, चांगले कर्म करून किंवा नियम पाळून किंवा नियमशास्त्र पाळून आपल्या पापांची क्षमा होऊ शकत नाही. ख्रिस्ताच्या अर्पणाने, त्याने एकदाच केलेल्या अर्पणाने आपल्याला सर्व काळासाठी पूर्ण केलेलं आहे, असं इब्री लोकासपत्रात म्हटलेलं आहे. म्हणजे जे पाप त्याने केले नव्हते त्याच्याबद्दल देवाने त्याला दोषी ठरवलं, पापी ठरवलं, पाप असं ठरवलं आणि त्याला शिक्षा दिलेली आहे आपल्याला देण्याऐवजी. आणि मग पुढे काय झालं बघा. फिलिप्पी 2 आणि वचन 8. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोशिले. म्हणजे स्वतःहून त्याला मारून टाकण्यात आलं नाही, त्याची हत्या झाली नाही, त्याचा वध झाला नाही. त्याने स्वतःहून त्याचा प्राण अर्पण केला. येतपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. देव म्हणून जगात तो वावरला नाही, मनुष्याचा पुत्र म्हणून. त्याने देव पण बाजूला ठेवून मनुष्यरूप धारण केले आणि येतपर्यंत स्वतःला लीन केले. आणि मग वचन 9. ह्यामुळे देवाने त्याला फारच उंच केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. म्हणून देवाने त्याला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवलं. म्हणून तो मरणातून पुन्हा उठला. हा पुरावा आहे की देवाने त्याचं अर्पण मान्य केलं. हा पुरावा आहे की येशू ख्रिस्त हा देव जो पुत्र आहे, देव आहे. प्रेज द लॉर्ड. ह्यामुळे देवाने त्याला फारच उंच केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. शास्त्र सांगतं प्रेषितांचे कृत्ये 4 आणि वचन 12 मध्ये की पृथ्वीवर आकाशाखाली दुसरं कोणतंही नाव दिलं गेलं नाही की ज्याच्यामध्ये तारण आहे. एकच नाव आणि ते आहे प्रभू येशू ख्रिस्त. धर्म अनेक नावात आहेत पण तारण फक्त एका नावात आहे आणि ते नाव आहे प्रभू येशू. म्हणून 9व्या वचनात पाऊल लिहितो की देवाने ह्यामुळे त्याला फारच उंच केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. म्हणजे येशू हे सर्वश्रेष्ठ नाव आहे, सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव आहे. ते स्वर्गीय नाव आहे. योसेफ आणि मरियाने ते नाव ठेवलेलं नाही. देवाने दिव्य दूताला पाठवून सांगितलं की जो पुत्र तुला होईल, मरियाला सांगितलं त्याचे नाव तू येशू ठेव. येशू हे स्वर्गीय नाव आहे, पृथ्वीवरचं नाव नाही. प्रेज द लॉर्ड. यासाठी की वचन 10 स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काही आहे त्याने येशूच्या नावाने गुडघे टेकावे. 10 वचन बघा.
देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला सर्वात उंच असं नाव त्याला दिलं. सर्व नावांत श्रेष्ठ नाव असं त्याला दिलं. कशासाठी? 10वं वचन, यासाठी की स्वर्गात, म्हणजे स्वर्गात सुद्धा त्या नावाने प्रत्येक दिव्यदूताने प्रत्येकाने गुडघे टेकावे. नंतर पृथ्वीवर, आता तुम्ही म्हणाल की आज सर्वच प्रभू येशूला मानत नाही, सर्वच त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. बरोबर आहे, पण एक दिवस असा येत आहे की प्रत्येक गुडघा टेकला जाईल आणि प्रत्येक जण त्याला तो प्रभू आहे, देव आहे हे कबूल करेल. बघा 10वं वचन बघा, यासाठी की स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीखाली जे काही आहे त्याने येशूच्या नावाने गुडघे टेकावे आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीवाने येशू ख्रिस्त प्रभू आहे हे कबूल करावे. आज जरी ते कबूल करत नसतील तर एक दिवशी त्यांना कबूल करावं लागेल. ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त येऊन त्याचं राज्य स्थापन करेल, ज्यावेळेस जगाचा न्याय होईल, त्यावेळेस प्रत्येक जण, मग ते नास्तिक असो, विरोधक असो, कोणत्याही जाती धर्माचे असो, कोणीही असो, प्रत्येक गुडघा त्याच्या नावात टेकला जाईल. प्रत्येक जीवा तो प्रभू आहे हे कबूल करेल. म्हणजे याच्यावर आपल्याला काय समजतं की तो देव आहे, देव जो पुत्र, याच्यात काही शंका नाही आहे. तुम्ही मानलं नाही मानलं त्याच्यात काही फरक पडत नाही. फरक त्याला पडत नाही, फरक तुम्हाला आणि मला पडतो. आज जर आपण त्याच्यावर प्रभू म्हणून विश्वास ठेवला, तारणारा म्हणून विश्वास ठेवला, तर आपलं तारण होऊ शकतं. आणि आज जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, त्याला कबूल केलं नाही, तर एक दिवशी त्याच्या समोर न्यायाच्या वेळेस उभा राहावं लागेल. त्यावेळेस प्रत्येकाला ते कबूल करावं लागेल. कारण देवाचं वचन सांगतं की प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकला जाईल. मग तो किती थोर व्यक्ती असो किंवा किती लहान व्यक्ती असो, प्रत्येक गुडघा त्याच्या नावात टेकला जाईल आणि प्रत्येक जीवा त्याचा कबूल, तो ख्रिस्त प्रभू आहे हे कबूल करेल. म्हणजे बघा, तो स्वर्गातून आला आणि परत स्वर्गात गेला. आणि ज्यावेळेस तो पृथ्वीवर येऊन स्वर्गात गेला, ज्यावेळेस त्याचं पुनरुत्थान झालं, त्यावेळेस त्याला गौरवी शरीर प्राप्त झालं. त्याने मनुष्य रूप धारण केलं. पण पुनरुत्थानानंतर त्याचं शरीर हे गौरवी शरीर होतं. तुम्ही म्हणाल कसं? ज्यावेळेस लाजर मरण पावला, त्याला बातमी आली, त्यावेळेस तो लगेच तिथं पोहोचू शकत नव्हता. अमुक ठिकाणी, कोणाच्या ठिकाणी तो लगेच जाऊ शकत नव्हता. पण ज्यावेळेस तो मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, जेव्हा त्याला पुनरुत्थित शरीर प्राप्त झालं, गौरवी शरीर प्राप्त झालं, तेव्हा आपण शास्त्रात वाचतो की दरवाजे बंद असताना, बंद खोलीमध्ये शिष्य बसलेले असताना प्रभू येशू त्यांच्यामध्ये येऊन उभा राहिला. का? कारण गौरवी शरीर प्राप्त झालेलं होतं म्हणून. प्रेज द लॉर्ड. आणि ते गौरवी शरीर घेऊन तो स्वर्गात गेलेला आहे. आज त्या गौरवी शरीरात तो देव जो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. पुनरुत्थानानंतर त्याने शिष्यांना, थोमाला खिळे ठोकल्याचे ते हात दाखवले, पूस दाखवली, पाय दाखवले. त्यांची खात्री झाली की तोच प्रभू येशू ख्रिस्त आहे. परंतु पुनरुत्थानानंतर जे शरीर होतं ते गौरवी शरीर होतं. म्हणजे जगात येण्यापूर्वी तो देव होता, जगात आल्यानंतर त्याने मानवरूप धारण केलं आणि ते मानवरूप पण गौरवी मनुष्यरूप घेऊन तो स्वर्गात गेलेला आहे. म्हणून आज तो देव पण आहे, मनुष्य पण आहे. प्रेज द लॉर्ड. तो देव माणूस आहे. ही इज गॉड मॅन. ह्या जगात तो राहिला, लहानचा मोठा झाला. आणि म्हणून तुम्ही आणि मी काही परिस्थितीतून जातो, कोणकोणत्या मनस्थितीतून जातो, हे सर्व काही त्याला माहीत आहे. म्हणून शास्त्र सांगतं की तो सर्व प्रकारे पारखला गेलेला आपला मुख्य याजक आहे. म्हणून तो आपल्याला सहाय्य करू शकतो. त्याला माहीत आहे. तो जर देव जर माणूस झाला नसता तर माणूस म्हणू शकला असता की देवाला काय माहिती आहे मला कसं वाटतं, मला किती दुःख आहे किंवा मला किती वेदना होतात.
पण त्याने दुःख सहन केलं, वेदना सहन केल्या. ह्या जगात तो राहिला आणि म्हणून तो आपल्याला समजू शकतो. असा तो आपला मुख्य याजक आज स्वर्गामध्ये आहे. आणि मग 11व्या वचनात असं म्हटलेलं आहे, फिलिप्पी 2:11, आणि देवपित्याच्या गौरवासाठी, कशासाठी? देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीवेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. म्हणजे देवपित्याचा गौरव कधी होतो? ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, देव आहे, हे कबूल करतो, मान्य करतो, तेव्हा ज्या वेळेस तुम्ही त्याच्याबद्दल साक्ष देता, ज्या वेळेस तुम्ही आणि मी त्याच्याबद्दल बोलतो, त्या वेळेस आपण देवपित्याचा गौरव करत असतो. प्रेज द लॉर्ड. आणि अशा रीतीने देवाचा गौरव होत असतो. आणि आज जर तुम्ही तसं करत नसाल तर एक दिवशी त्याच्या पुढे गुडघे टेकावं लागेल, ते कबूल करावं लागेल. आता ह्याच्यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? 2 महत्त्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट ही की जर ख्रिस्तासारखं आपल्याला दिसायचं असेल, व्हायचं असेल, तर ख्रिस्ताने जे केलं ते आपण केलं पाहिजे. आणि त्याने काय केलं की त्याने स्वतःला रिक्त केले, मनुष्यरूप धारण करून स्वतःला लीन केले. म्हणजे काय? नम्रता. आणि ज्यावेळेस त्याने स्वतःला लीन आणि नम्र केलं, त्याच्यानंतर देवाने त्याला उंचावलं, उंच केलं, त्याचा गौरव केला. पहिली गोष्ट, ख्रिस्तासारखं होण्यासाठी जसं त्या व्यक्तीने सांगितलं की जर ख्रिस्ती लोक ख्रिस्तासारखे दिसले तर कदाचित मी त्यांच्यावर विश्वास ठेवील. ख्रिस्तासारखं होणं, ख्रिस्तासारखं दिसणं म्हणजे काय? की पहिली गोष्ट लीनता आणि नम्रता. आता लीनता नम्रतेच्या विरुद्ध काय? गर्व. आणि तो गर्व असं म्हणतो की मला तारणाऱ्याची गरज नाही, मला देवाची गरज नाही, मी माझं हँडल करू शकतो, मला चर्चची, मला कोणाची गरज नाही. आणि काही लोकांना असं ॲक्च्युली असं म्हणतात, असं वाटतं की काही जण म्हणतात आपण स्वतः देव आहोत, काही जण म्हणतात की आपल्याला देवाची गरज नाही, काही जण म्हणतात देव काही नाही आहे. ते काही म्हणत, पण अशी वृत्ती जी आहे, ही ॲटिट्यूड, ही गर्वाची ॲटिट्यूड आहे की मला तारणाऱ्याची, मला प्रभू येशूची गरज नाही. पण जेव्हा आपल्याला हे समजतं की आपण पापी आहोत, आपण स्वतःला मुक्त करू शकत नाही, देवाच्या क्रोधापासून, न्यायापासून सुटू शकत नाही, देवाने आपल्याला प्रोव्हिजन केलेलं आहे, तेव्हा लीन आणि नम्र होऊन आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो. देवाकडे वळायला, पश्चाताप करायला लीनता आणि नम्रता लागतं. बरेच लोक पश्चाताप का करत नाही? कारण त्यांना लीन व्हायचं नाही आहे. त्यांना वाटतं की आम्ही चांगले आहे, आम्ही काही पाप केलं नाही आहे, आम्ही ख्रिस्ती आहे, आम्ही धार्मिक आहे, आम्ही हे करतो, आम्ही त्यांच्यासारखे नाही. पण लीनता, नम्रता काय म्हणते? आपण काय करतो, काय आहोत हे नाही पाहत. खरी नम्रता आपल्या स्वतःला पाहते. जसं यशायाने ज्यावेळेस प्रभूला त्या सिंहासनावर बसलेलं पाहिलं, जेव्हा त्याला दर्शन झालं, त्याला स्वतःविषयीची जाणीव झाली. तो म्हटला की मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी माझ्या ह्या डोळ्याने परमेश्वराला पाहिलं. त्याला फार लाज वाटली, तो अस्वस्थ झाला. त्याला त्याची लायकी जशी काय कळली, त्याची लेवल कळली. म्हणून ज्यावेळेस माणूस देवाच्या वचनाच्या सुवार्तेच्या समोर येतो लीन आणि नम्रतेने, त्यावेळेस आपल्याला जाणीव होती की देव परम पवित्र आहे, आपण पापी आहोत, आपल्याला पापांच्या क्षमेची गरज आहे आणि ती क्षमा आपण स्वतः आपली क्षमा करू शकत नाही. लीनता म्हणजे प्रभू येशूला स्वीकारणे, त्याच्यावर तारणारा म्हणून विश्वास ठेवणे, हा पहिला धडा. आणि ज्यावेळेस आपण तसं होतो त्यावेळेस आपण ख्रिस्तासारखं होऊ लागतो. दुसरी गोष्ट की दुःख सहन. ख्रिस्तासारखं होणं म्हणजे ख्रिस्तासारखं दुःख सहन करणं. शिष्याने असं सांगितलं
सुवार्ता गाजवताना की बहुत दुःख सहन करून आपल्याला स्वर्गाच्या राज्यात जायचं आहे. शास्त्र असं सांगतं की जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला दुःख सहन करावं लागेल. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलं की ह्या जगात तुम्हाला बहुत दुःख होतील, पण धीर धरा, मी जगाला जिंकलेला आहे. प्रभू येशूने चमत्कार केले, परंतु चमत्काराने जगाचं तारण होऊ शकत नाही. चमत्काराने माणसाचं तारण होत नाही. काही जणांना मी विचारलं की तुमचं तारण कसं झालं, कशा रीतीने तुम्ही प्रभू येशूकडे आला, आणि लगेच कोणीतरी सांगायला लागतात की मला अमुक अमुक आजार होता, कोणीतरी प्रार्थना केली, मी विश्वास ठेवला आणि प्रभू येशूने मला बरं केलं. तो शारीरिक आजार बरा झाला, आत्म्याचं तारण झालं नाही, पापांची क्षमा झाली नाही. कोणीतरी सांगतं की आम्हाला अमुक अमुक अडचण होती, ती अडचण देवाने दूर केली. पण तारण होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तावर तो आपला तारणारा आहे आणि आपल्याला तारणाची गरज आहे असा विश्वास ठेवणं गरजेचं आहे. प्रभू येशूने दुःख सहन करून, वधस्तंभावरील मरण सहन करून तारणाचा मार्ग आपल्याला उपलब्ध केला. चमत्काराच्या रीतीने नाही. चमत्कार करून, चमत्कारावर विश्वास ठेवून कोणाचं तारण झालं नाही, आजही होत नाही. की प्रभू येशू ख्रिस्त रोग बरे करणार आहे हा विश्वास तारण करीत नाही. प्रभू येशू ख्रिस्त सैतानाच्या बंधनातून मुक्त करणार आहे किंवा गरजा पुरणार आहे असं म्हणून किंवा असा विश्वासाने तारण होत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जे मरण सहन केलं त्या मरणावर विश्वास ठेवल्याने तारण होतं. प्रेज द लॉर्ड. बघा, तो तारणाचा विश्वास की त्याचं मरण हे माझ्याऐवजी माझ्यासाठी झालं. मला जी पापाची शिक्षा भोगायला पाहिजे ती त्याने भोगली माझ्यासाठी, आता मला भोगायची गरज नाही. हा विश्वास माणसाच्या आत्म्याचं तारण करतो. प्रेज द लॉर्ड. अनेकांना हे माहीत नाही. तारण झालं म्हटलं की ते काहीतरी वेगळी साक्ष सांगतात की कसा रोग बरा झाला, कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तारण झालं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आहे, तुमचा तारणारा आहे असा तुम्ही विश्वास ठेवला. तुम्ही मान्य केलं की तुम्ही पापी आहात आणि पापाच्या क्षमेची गरज आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय दुसरा कोणी तारणारा नाही, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवला. तो विश्वास आत्म्याचं तारण करतो. त्या विश्वासाने माणसाचं तारण होतं. आणि म्हणून दुःख सहन करणं हा ख्रिस्ती जीवनाचा एक भाग आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने दुःख सहन केलं आपल्यासाठी आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळे आपल्यालाही दुःख सहन करावं लागतं. आपल्याद्वारे काय चमत्कार होतात, आपल्याद्वारे देव काय करतो म्हणून लोक वळणार नाही. तर आपण दुःख कशा रीतीने सहन करतो, प्रभू येशूचे असल्याने, प्रभू येशूचे शिष्य ख्रिस्ती आपण जर म्हणवत असो तर आपण दुःखाला कसं फेस करतो, कसं तोंड देतो हे पाहून लोक विश्वास ठेवतील. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ह्या दोन गोष्टी, पहिली गोष्ट की प्रभू येशूसारखी लीनता आणि नम्रता, आणि दुसरी गोष्ट दुःख सहन. बऱ्याच जणांना असं वाटतं की प्रभू येशूवर विश्वास ठेवला म्हणजे आता आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही, काही दुःख येणार नाही. दुःख झाले की लगेच पटकन कोणीतरी प्रार्थना करा आणि मला त्याच्यातून मोकळं करा. तसं नाही आहे, तसं नाही आहे. दुःख सहन करणं, छळ सोसणं, विरोध सोसणं हा ख्रिस्ती जीवनाचा एक भाग आहे. आणि जेव्हा आपण दुःख सहन करतो आणि त्याच्यावर विजयी होतो तेव्हा आपण त्याच्या पुत्राला अनुसरत असतो. तेव्हा आपण त्याचे खरे साक्ष जगापुढे असतो. जग दुःख आलं की आत्महत्या करते, व्यसनाधीन होतं. पण जेव्हा ते आपल्याला पाहतात, तुम्हाला आणि मला, की आपण कसं दुःख सहन करतो, ही सर्वात मोठी जगापुढे आपले साक्ष ठरते. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.